KTN महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहतात लोकप्रिय KTN महाराष्ट्र न्यूज। किनवट तालुक्यात पावसाची धुवाधार बॅटिंग, अनेक नदी नाल्यांना पूर, अनेकाच्या घरात पाणी, तर अनेक शेतकऱ्यांची जमीन गेली खरडून। प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। दिनांक 31 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून किनवट तालुक्यात धुवाधार पावसाने बॅटिंग केली आहे। यात किनवट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। तसेच अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले, तर अनेकांच्या घराची पडझड झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यासह सामान्य नागरिकांचीही मोठी हालअपेष्टा झाली आहे। अनेक गावचा संपर्क तुटला आहे। पैनगंगे नदी दुथडी भरून वाहत आहे। माहूर धनोडा हा महामार्ग बंद झाला आहे। त्यामुळे विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे। किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा हा ओसांडून वाहत आहे। या ठिकाणचे विहंगमय दृश्य लोभनीय आहे। पर्यटकांनी नदी परिसरात अतिउत्साही होऊन जाऊ नये, याबद्दल प्रशासनाने सूचना दिली आहे। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अतिवृष्टी संदर्भात लोकांना आवाहन केलेले आहे। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून जो पाऊस सुरू आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून जे 4 तालुके आहेत, किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर आणि त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतर काही भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे। 26 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं आपल्याला सकाळी आकडेवारी प्राप्त झालेली आहे। त्या अनुषंगानं काल रात्रीपासूनच बचावकार्य व मदत कार्य ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। कुठेही कुठलीही जीवितहानी किंवा कुणी जखमी होण्याची घटना घडलेली नाही। मात्र काही ठिकाणी अगदी कमी प्रमाणात का होईना परंतु घरांची पडझड, पशुधनाचं नुकसान आणि शेतीचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। त्याबाबत पाऊस ओसरताच आपण पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू करतो आहोत। या अनुषंगानं सर्व जिल्हावासियांना जिल्हा प्रशासनातर्फे माझं आवाहन राहील की आपण धोकादायक असणाऱ्या परिस्थितीमध्ये जाऊ नये। विशेषतः जिथं जलप्रवाह हे आता भरलेले आहेत आणि ते वेगानं वाहत आहेत अशा ठिकाणी कुणीही जाऊ नये। त्याचप्रमाणे जर रस्ते कुठं बंद झालेत किंवा बंद असतील तर अशा ठिकाणी सुद्धा आपण जाण्याचा प्रयत्न करू नये। सर्वप्रथम आपण स्वतःची काळजी घ्यावी। प्रशासन याबाबतीत पूर्णतः सतर्क असून कुठलीही अडचण आल्यास आपण आपल्या नियंत्रण कक्षात संपर्क साधू शकता। पाऊस पडता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अतिवृष्टी संदर्भात नागरिकांना आवाहन केले आहे। पाऊस थांबताच नुकसानीचे पंचनामे होतील। नागरिकांनी सतर्क असावे। पुलावरील पाणी वाहत असताना रस्ते ओलांडू नये, धोकादायक ठिकाणी जाऊ नये। जिल्हा प्रशासनाचे नुकसानासंदर्भात लक्ष असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबई यांनी दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता दिलेल्या नावकास्ट सूचनेनुसार नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, लातूर व बीड या 6 जिल्ह्यासाठी दुपारी 4 पर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे। या दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 41 ते 61 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। तरी जनतेने याची काळजी घ्यावी। दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 3च्या सुमारास मांडवी परिसरातील बिलगाव शिवारात पोचिरा भूमन्ना शुक्रवार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या तोंडास आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतलेला आहे। पिंपळगाव, कणकी, कोठारी, जरूर या भागातही पाण्याने कहर केला होता। किनवट तालुका व माहूर तालुक्याचे आमदार भीमराव केराम यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन याबद्दल प्रशासनास अवगत केले आहे। लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ योग्य ती नुकसान भरपाई देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत।
तसेच किनवट तालुक्यात अपारा पेठ, शिवनी, इस्लापूर, बोदडी, किनवट, मांडवी या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाने हाहाकार माजविला आहे. ट्रेनिंग आहे तुमचं आता नाही का 2-3 दिवस? हो, निवडणुकीचं ट्रेनिंग आहे. बरं, हरकत नाही, पण ते आता ते काय झालंय, ढगफुटीची परिस्थिती झाली आपल्याकडे. मोठ्या प्रमाणामध्ये किनवट आणि माहूरमध्ये खूप पाऊस झालाय. ते तात्काळ वगैरे आपल्या सगळ्या लोकांनी पंचनामा केले अशा पद्धतीचे आपल्याला निर्देश द्यावा लागतील सगळ्या लोकांना. हो, दिले. मी सगळ्यांना निर्देश दिले आणि आपण संपर्कात आहे सगळ्यांच्या. हो, ते म्हणजे तिकडचं कसं आहे की जिथे जे लहान लहान जे नाले वगैरे जे आहेत ना वगळ्या त्याच्यातल्या, त्याच्यातच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि पाऊस चालूच आहे, आणखी बंद काही झालंय नाही. हो. थोडंसं तुला अलर्ट राहायला सांगा सगळ्या लोकांना आपल्या. धनोडा पुलावरच आहे काय? नाही, त्याच्यासाठीच फोन केला आहे, कारण ते तुमच्याच भागामध्ये त्या पैनगंगा तेरा नदीला लागून आणि बाकीचे त्याच्यावरच होते. खूप झालं बरं का, थोडंसं अलर्ट राहून ते सगळं व्यवस्थित पंचनामा झालं पाहिजे. थोडंसं काळजी घ्या आणि तसं आवाहन करा, थोडं पुलावर नदीवर इकडे तिकडे येऊ नका म्हणून. ठीक आहे. हो, परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा KTN महाराष्ट्र न्यूज. बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा.